तुळजाई माझ्या स्वप्नात आली होती। तिने मला दृष्टांत देऊन या समस्येवरचा उपाय सांगितला। खरं तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं निसर्गातच आहेत। ज्या रांजणात आपण पाणी साठवतो त्यात किमान 3 वीट जांभळीचे लाकूड ठेवलं तर पाण्यातले सगळे जंतू मरून जातात। ज्या विहिरीतून आपण पाणी भरतो त्या विहिरीत सुद्धा जांभळीचं लाकूड टाकायचं, मग पाणी स्वच्छ राहतं। मोटेच्या खुंट्या, मोटेचं चाक ते सुद्धा त्याच लाकडाचं असावं। आणि विहिरीच्या पाण्यात सुद्धा किमान 3 हात लांब जाडजूड जांभळीचं लाकूड सोडावं, म्हणजे पाणी कधीच दूषित होत नाही। होय ग, आमच्या आज्या पंजांनी लहानपणी सांगितलेलं मला समजा आठवते। तेच आपण त्यांची शिकवण विसरलो। आपण घरात पाणी साठवतो त्यामध्ये आठवड्यातून 2 वेळा तुरटी फिरवली की ते पाणी स्वच्छ निर्मळ राहतं। त्या पाण्याने आपल्याला कोणतेच त्वचेचे आजार होत नाहीत। आणि हे सगळं करण्यासाठी तंत्र मंत्र ह्या कशाचीही गरज नसते। आपण स्वतःची काळजी घेतली की चमत्कार आपोआप होतो। जगदंबा, माझी बायको आता आजारी आहे। गावातले बरेच लोक आजारी आहेत, त्यांचं काय? ही सगळी बरी कशी होणार? मी आणि माझ्या मित्रांनी याच्यावरती उपाय शोधून काढलाय। अय्यो, काय सापडला असेल ग उपाय तो? अय्यो नभाजी, कळतंय का? असुर नरेश त्यांच्या जवळ असलेल्या कुपीतल्या द्रव्याचा वापर करून बरं करणार की रे सगळ्यांना। मी, शिवा, नंदलाल काका, पद्मा, महिपती आम्ही सगळ्यांनी एक अशी औषधी वनस्पती शोधून काढली जी आम्हाला तुळजाईनेच दाखवली होती। त्या वनस्पतींच्या फुलांचा काढा करून गावातल्या प्रत्येक आजारी माणसाला देणार आहे। लवकरच सगळे या आजारपणातून बाहेर होतील। जगदंबा, अगं तू जसं आम्हाला समजावून सांगितलंस तसं या भागाबाईनं आम्हाला काहीच सांगितलं नाही बघ। तिनं उलट आम्हाला भीती दाखवली, घाबरवलं। होय 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 होय, आज हिला धडा शिकवायलाच हवा। होय होय, आम्हाला लुटलं हिनं, हिला सोडायचं नाही, मारा रे हिला सगळ्यांनी। अयो, हे भागाबाई थांब, कुठं पळतीस? हे धरा हिला। हे पकड, पकड हिला। थांबा। कोणीही यांना मारायचं नाही। अगं जगदंबा पण हो, हिंसा हा यावरचा उपाय नाहीये। मला सांगा, भागाबाई गावात का आली? तिला डोक्यावर कुणी चढवून ठेवलं? तुम्ही सगळ्यांनीच ना? तुमच्या मनातली अंधश्रद्धा तिने आधीपासूनच ओळखली, त्याला खत पाणी घातलं, तुम्हाला घाबरवून सोडलं, कारण तुमच्या मनात ती भीती आधीपासून होती। सगळ्यात आधी तुमच्या मनात असलेली अंधश्रद्धा काढून फेकून द्यायला हवी, मग तुम्हाला कुठलीही भागाबाई ढोंगी माणूस मांत्रिक फसवू शकणार नाही, त्यांच्या मर्जीनुसार तुम्हाला वागवू शकणार नाही। पण त्यासाठी तुम्हाला प्रत्येकाला मनाने भक्कम आणि खंबीर व्हायला हवं। भागाबाई, तू आता या गावातून निघून जा। आज मी तुला वाचवलं, पण पुन्हा तू या गावकऱ्यांच्या तावडीत सापडलीस तर ते तुला सोडणार नाही। आणि यापुढे आणखी कुठे जाऊन अंधश्रद्धा पसरवण्याचा प्रयत्न केलास तर तुळजाई तुला सोडणार नाही। निघून जा इथून।
जगदंबा, समध्या गावासमोर तू माझा अपमान केलायस हे मी विसरणार नाही. एक ना एक दिवस नक्की ह्याचा सूड घेईन मी गावात नक्की पुन्हा येईन, तेव्हा तुला सोडणार नाही. जगदंबाचा विजय असो, जगदंबाचा विजय असो, जगदंबाचा विजय असो. थांबा, माझं एवढं कौतुक करू नका. हे जिच्यामुळं घडलंय, आपण तिचा जय जयकार करूयात. म्हणजे कोण? आई राजा, आई राजा, आई राजा. काय गाई, अशी का बघतेस माझ्याकडे? माझी लेक किती गुणाची आहे ते बघतेय ग. आई, हा ग खरंच किती गुणाची आहेस तू, आणि हुशार बी. भागाबाई जे काही करल त्याच्या आडवं जाणार नाहीस असं वचन घेतलं होतं मी तुझ्याकडून, आणि ते वचन न मोडता तू गावाला वाचवलंस. काय खरं काय खोटं, चांगलं वाईट समज दाखवलंस. माझं चुकलं ग, चांगल्या गोष्टी करण्यापासून मीच तुला अडवत राहिली. आई, तू स्वतःला दोष देऊ नको. हे बघ, तुला माझी काळजी वाटत होती म्हणून तू मला अडवत होतीस, आणि बाकी गावाला वाचवण्याचं म्हणशील तर हे धाडस मी तुझ्याकडूनच शिकले. माझ्याकडून काहीतरीच काय. खरंच आई. अगं मी काय केलं एवढं? चार चौघीसारखी सामान्य बाई आहे मी. साधं कुठं जरी झालं तरी भीती वाटते मला. असुरांचं नाव जरी काढलं ना तरी घरात पळून जाते मी. माझ्यापासून काय शिकणार आहेस तू? तू चार चौघींसारखी सामान्य बाई नाहीयेस. अगं, बाबा घरी नसताना तू एकटी घर सांभाळतेस. मला लहानपणीच्या एवढ्या गोष्टी आठवत नाहीयेत, पण माझ्यावर आलेल्या प्रत्येक संकटावेळी तू हिमतीने उभी राहिली होतीस. परीक्षा म्हणजे नेमकं काय असणार आहे? आजची रात्र अमावास्येची रात्र आहे. सूर्यास्तानंतर जगदंबाला गावाबाहेरील मंदिरात ठेवण्यात येईल. जी मंदिरात लवकर पोहोचेल ती खरी आई. खरी आई आपल्या लेकीला संकटकाळी कधीच एकटं सोडणार नाही. हीच खरी आहे, हीच खरी आहे, हीच खरी आहे, हीच खरी आहे. कितीही कठीण परिस्थिती असली तरी आपण लढायचं, हेच तू मला शिकवलंस. तू आणि तुझ्यासारखी प्रत्येक आई आपल्या लेकरांना आणि आपल्या आजूबाजूला असलेल्या प्रत्येक व्यक्तीला आपल्या माणसांसाठी लढायला शिकवते. ती त्यांची प्रेरणा असते. अगदी साध्या गोष्टीतून, रोजच्या जगण्यातून ती त्यांचा आदर्श बनते. तशीच तू माझा आदर्श आहेस. काय बोलणं चाललं मायलिकीचं? काही नाही, आम्ही आपल्या अशाच गप्पा. पोरीचं कौतिक करत होते आपले. कौतुक? मग हे डोळे कशानं भरलेत? हे समजा माझ्यामुळं करू शकले असं म्हणली, पण टचकन डोळ्यात पाणी चालव. आपली लेक आहेच गुणाची, लाखात एक आहे, आणि तू तिची आई म्हणून तू बी जगा वेगळी. माझा गोंधळ करून टाकता पण तुम्ही दोघी कधी कधी. आम्ही दोघींनी काय केलंय? कधी भांडता आणि कधी एकमेकींच्या गळ्यात पडून माया करता. मला कळतच नाही ना काही. बरं, चला जेवण करायला घ्या. आज मी माझ्या लेकीच्या आवडीची खीर बनवली आहे. आई, खरंच? भाई तर आता जगदंबाच्या आवडीची, तिच्या आईनं कौतुकानं केलेली खीर म्हणजे आम्हाला काय चवीला बी भेटणार नाही.
उपाशीच राहावं लागणार आता. जातो मी. बाबा पहिला घास तुम्हाला. थोडीच देणार हं? हा. अयो अय्यो असुर नरेश, कुणामुळे का होईना पण ती भागाबाई पळून गेली की हो गावातून. ते काय म्हणतात ते सुंठे वाजून खोकला गेला बघा. अयो झालं की हो तुमच्या ते मनासारखं म्हणतो मी. ते औषध तुम्हीच दिलं होतं की हो त्या जगदंबाला म्हणते मी. आणि जिंकून घेतलं की हो तिचं मन. काय करताय? सोडा की हो मला असुर नरेश. काय चुकलं माझं? त्यांना मी नेलेल्या काढ्याची काहीच गरज पडली नाही. त्यांनी आधीच औषधी वनस्पती आणि फुलं शोधून ठेवली होती आणि त्याचं सगळं श्रेय शिवाला मिळालं. अय्यो असुर नरेश, चुकलं माझं. सोडा सोडा मला असुर नरेश, सोडा. मग तू असं काहीतरी का बोललीस? अय्यो असुर नरेश, मग मला मारून काय होणार म्हणते मी. सोडा मला, मी पाया पडते तुमच्या. असुर नरेश, जीव घेता की काय माझा? अयो म्हणू नक्की काय चुकलं ते कळलंच नाही बघा. मला नाही माहित. त्यांना कुठल्या तरी अरण्यामध्ये त्या वनस्पतीचा शोध लागला आणि त्यामुळे अख्खं गाव बरं झालं. त्यामुळे सगळ्या गावाचं आजार पण बरं झालं. त्या फुलांचा रस काढताना जगदंबाच्या घरातला घाणा चालवता नाही आला मला. शिवानी तो चालवला आणि माझी सगळ्यांसमोर फजिती झाली. सगळंच विचित्र घडतंय, सगळंच बिघडतंय. मी त्या शिवाला मारायला पाठवलेले असुर सुद्धा निष्प्रभ ठरले. असुर नरेश, खरंय बघा की हो ते. अयो कुठंतरी काहीतरी चुकतंय बघा की हो. हा शिवा नक्की कोण आहे? हे सगळं कसं घडवून आणतो? हे आत्ताच्या आत्ता शोधून काढायलाच हवं. अय्यो असुर नरेश, तुम्ही त्याच्यावर रागवला हे समजू शकते की हो मी. अयो पण तुम्ही त्याच्यासाठी मलाच आगीत ढकलायला निघालात. मग त्यापेक्षा त्यालाच ढकलायचं होतं की हो आगीत. हा काय म्हणलीस? अय्यो काही चुकलं का माझं? चुकलं नाही. कधी नव्हे ते योग्य बोललीस तू. शिवा सतत माझ्या मार्गातला काटा बनतोय. तो नक्की कोण आहे अशी शंका आहे माझ्या मनात. आता या काट्यानेच त्याचा काटा काढायचा. असुर नरेश, काट्याने काटा काढायलाच हो. ती शंका कुठली ते सांगून सोडा म्हणतो मी. ही शंकाच मिटवायची आणि त्याला संपवायचंय. एक भयंकर योजना आहे माझ्या डोक्यात. तुळजाई, तू माझ्या स्वप्नात येऊन मला दृष्टांत दिलास म्हणून मी सगळ्या गावाला या संकटातून वाचवू शकले. पण या साऱ्या प्रवासात आणखी कुणीतरी माझ्या सोबतीला होतं. तिथे माझा आधार म्हणून तेच पाठीशी होते. मला त्यांचेही आभार मानायचे, पण आईला हे आवडणार नाही म्हणून मी त्यांना नंतर भेटायला जाणार आहे. कारण जर मी तिकडे गेल्याचं आईला कळलं तर ती पुन्हा माझ्यावर चिडेल. काय बोलतेस? मला काय कळलं तर मी चिडेन असं वाटतंय तुला? अगं हा
नैवेद्य मी आज नैवेद्यच नाही दाखवलं देवीला. विसरले त्याच्यावरून. ही सरबोळी कुठली. बरं चल, मी देवळातच चालली आहे देवी आईला नैवेद्य दाखवायला. तू बी चल माझ्या संग. हो चल. नाही नको, मी घरीच थांबते. घरी थांबते का ग? अगं तू देवळात जाऊन येईपर्यंत मी देवीला नैवेद्य दाखवते. अगं घरातली आणि देवळातली देवी एकच आहे की. अगं तू चाललीच ना देवळात, मग तू देवळातल्या देवीला नैवेद्य दाखव, मी घरातल्या देवीला दाखवते. हिचं काय चाललंय नक्की? देवळात जायला नको का म्हणते? माझ्यापासून परत काही लपवत तर नाहीये ना? नाही, तसं नसेल काही. यदुबाबांनी भविष्यवाणी केल्यापासनं मी उगाच जगदंबावर संशय घेत असते. बरं ठीक आहे, मी जाते, तू थांब घरीच. अव काय करताय? अगं काल या घाण्यात समधी फुलं घालून रस काढला ना, आता पुन्हा तेल काढायचं असेल तर ते साफ करायला पाहिजे. नेमका आपला बैल आजारी पडला होता. तुम्ही बी नेमका आताच आजारातून उठला होता. कसं जमलं होतं मला हे समजा? अगं म्या निस्ता नावालाच होतो, समधी मेहनत त्या मैपतीनच केली आणि त्याला जमलं नाही तर शिवा पुढे झाला आणि त्याने एकट्यानंच घाणा ओढला. काय ताकद आहे पोरामध्ये, आणि अजिबात गर्व नाही. कोणचं बी काम करायला तयार आणि स्वतःचं कौतुकही करून घेत नाही बरं का. नाही ना करत? मग उगा तुम्ही बी त्याचं कौतुक करू नका. मला तो पोरगा अजिबात आवडत नाही. कुठं तो महिपती आणि कुठं हा शिवा. महिपती कसा समद्यांना मदत करतो, समद्यांशी चांगलं बोलतो आणि बागा बोलायला ते किती गोड. अगं महिपती चांगला आहे म्हणून शिवा वाईट आहे असं असतं का? दोघं बी आपापल्या परीने चांगले असूच शकतात की. त्या दोघांमध्ये काय स्पर्धा आहे होय? तुम्ही उगा तुमच्या कथा पुराणातले ते जड जड शब्द सांगून मला गोंधळात टाकू नका. मला फक्त एवढं सांगायचं आहे का तो शिवा काय फार चांगला पोरगा नाही. खरंच किती मायाळू आहे हा पोरगा. माणसांसाठी मदतीला धावून येतोच, पण प्राणी पक्ष्यांसाठी बी काळजी आहे याला. अहो काकू तुम्ही थांबा, मी तुमच्यासाठी प्रसाद घेऊन येतो. सगळं गाव संकटातून बाहेर पडलं ना, म्हणूनच मी हा प्रसाद स्वतः बनवलाय. आणि पुढच्या 2 दिवसांमध्ये मी गावातल्या प्रत्येक घरामध्ये अन्नदानही करणार आहे. त्यासाठी चिरोरीही जमा केली आहे. अरे वा, किती छान केलाय. खरंच चव आहे बघ तुझ्या हाताला. हो काकू, मला पाककलेची विशेष आवड आहे. मला सगळं आईनेच शिकवलंय. खरंच किती गुणाचा आहेस रे तू. असं काहीच नाही जे तुला येत नाही.
आणि ही रांगोळी बी तूच काढली का काय? हो काकू, मीच काढली. किती गुणाचा आहे हा पोरगा. किती शांत, प्रेमळ आणि गोड बी किती बोलतो. अहो काकू, कसला विचार करताय? नाही, काही नाही. हे घे, हे आमच्या घरातनं आणलेला प्रसाद आहे. बर, येते हा आता. ही इथं कशी काय? मला तर म्हणली घरी थांबते, नैवेद्य दाखवते. मी देवळातच चालली आहे देवी आईला नैवेद्य दाखवायला. तू बी चल माझ्या संग. नाही, मी घरीच थांबते. तू चाललीच ना देवळात, मग तू देवळातल्या देवीला नैवेद्य दाखव, मी घरातल्या देवीला दाखवते. मग आता बाहेर कशा पायी पडली असेल? हल्ली अशीच कुठं कुठं जात असते न सांगता. मी संशय घेत होते, तो काही खोटा नाही. आज बघायलाच हवं कुठं जाते ते. मी देवळातच चालली आहे देवी आईला नैवेद्य दाखवायला. तू बी चल माझ्या संग. नको, मी घरीच थांबते. ही इथं कशी काय? मला तर म्हणली घरी थांबते. आज बघायलाच हवं कुठं जाते ते. हसूर नरेश, ठरल्याप्रमाणे सगळी नीट करून आले बघा ती व्यवस्था. आता त्या शिवावर कधी डाव टाकायचा तेवढं सांगून सोडा बघा. कधी नव्हे ते चांगली बातमी दिलीस. सकाळी सकाळी जगदंबाच्या आईशी गोड बोलायचं, तिच्याशी चांगलं वागायचं नाटक करून झालं. आता माझ्या आवडीचं काम, मला आसुरी आनंद देणारं काम. आज शिवाचा खेळ कायमचा संपणार. अय्यो, घात झाला रे शिवा, घात झाला. अम्मा, अगं काय झालं रडायला म्हणतो मी? अय्यो शिवा, तुझे आप्पा म्हणजे माझं कुंकू धोक्यात आहे की रे. अय्यो अम्मा, काय बोलतेस तू? काय झालंय अप्पांना? अय्यो शिवा, कसं सांगू तुला, त्यांना साप चावला की रे, अति विषारी साप. काय? कधी? कुठे? ते शेतात काम करत होते की रे, तेव्हा घडलं बघ सगळं. आता कुठे आहेत अप्पा? ते झोपवले बघ त्यांना शेतावरच्या घरात. अय्यो शिवा, आता काय करायचं रे? कसं आणि कोण वाचवणार रे त्यांना? तू तरी चल की रे शिवा, तू तरी बघ त्यांना. नभाजी एक असुर आहे, त्याला सापाचा दंश होऊन तो मूर्छित झालाय. कसं शक्य आहे? खरंही असेल काय सांगावं. नागलोकात एकापेक्षा एक जहरी नाग आहेत. मला एकदा जाऊन बघायला हवं. अय्यो शिवा, काय विचार करतोय म्हणते मी. चल की रे, चल लवकर. हो. कुणीतरी माझा पाठलाग करत असं का वाटतंय मला? खरंच कुणी असेल का? पण कोण असणार? आईशी खोटं बोलून मी निघाले, म्हणून माझ्या मनात असे विचार येत असतील कदाचित.
हिचं नक्की चाललंय काय? ही इकडे कुठे आणि कशा पायी चालली असेल? हे बघा, इथेच आहे बघा तुझे आप्पा. चला आज जाऊया म्हणतो मी. नको नको, तूच जा रे. मला बघवणार नाही रे त्यांची अवस्था. तूच जा बघ. ठीक आहे अम्मा, मी जातो. अय्यो शिवा, गेलास की रे तू. आता तू काही वाचत नाहीस बघ. अय्यो असुर नरेश, ठरल्याप्रमाणे सगळं झालं की हो. तो शिवा गेला की हो आत. नभाजीची तयारी झाली असेल. आता खरा खेळ सुरू करूया. आप्पा, आयो, असं साप अचानक कसा चावला हो तुम्हाला? उठा की हो आप्पा. आप्पा, अयो, एक सर्वसामान्य मनुष्य असूनही तू माझ्याशी स्पर्धा करायला निघाला होता शिवा. आता भोग तुझ्या कर्माची फळं. हे पाताळातील अग्नी प्रकट हो. ही पाताळातली आग आहे. मनुष्यच काय, कित्येक देवांवर सुद्धा ही भारी पडते. त्यांची शक्ती क्षीण करते. शिवा, आता तुला कोणीही वाचवू शकणार नाही. हे घर अचानक पेटायला कसं लागलं? त्यातून काळा धूर निर्माण होतो. ही अग्नी सामान्य नाही. मी महादेवाचा अंश असलो तरी माझ्या या मानवी शरीराला काही मर्यादा आहेत. मला या कुटीतून बाहेर पडायला हवं. अय्यो, थांब की रे, कुठे चालला पळू ना. शिवा केला, शिवा मेला. अय्यो, असुर नरेश यशस्वी झाला किंवा आपला तो डाव.
गेली ही? हत्त तर इथं होती. अयो असुर नरेश, अयो झालं की आपलं काम. त्याचा श्वास थांबला आणि तो शिवा कायमचा गेला बघा आपल्या मार्गातून, म्हणतो मी. हे कसले संकेत मिळत आहेत मला? महादेवांची मला जाणवणारी शक्ती अशी अचानक गायब कशी झाली? हे काय होतंय? महादेव, महादेव, हे काय होतंय? प्रभू, जटाटवी गलज्जल प्रवाह पावितस्थली गलीवलम्ब्य लम्बिताम्बुजङ्ग तुङ्गमालिका डमड्डमड्डमड्डम निनादवड्डम. शिवा माझा अंश, तो धोक्यात आहे. त्याच्या मानवीय शरीराला असणाऱ्या मर्यादांमुळे तो धोक्यात आहे. पण या खेळात आता मी त्याला आणखी मदत करू शकत नाही. त्याला खऱ्या अर्थाने कुणी मदत करू शकत असेल तर आता ती एकच व्यक्ती आहे. ती एकच व्यक्ती आहे. अयो असुर नरेश, बघा की हो, शिवा मेला. माझ्या मार्गात आडवा येणाऱ्याला हा महिपती कधीच सोडत नसतो. माझ्याशी हुशारी करत होतास तू. मला तुझी शक्ती दाखवण्याची हिम्मत केली होतीस. मी कोण आहे हे तुला माहित नाही. असुर नरेशांचा अंश आहे मी. माझ्या प्रत्येक योजनेत तू बाधा आणण्याचा प्रयत्न केलास. प्रत्येक ठिकाणी तू आडवा आलास. तुला काय वाटलं मी तुला असाच माफ करीन? अरे देव सुद्धा माझ्या समोर उभे राहू शकत नाहीत. आणि तू एक सामान्य मनुष्य असून मला आव्हान देणार? बघ बघ तुला कसं उद्ध्वस्त करून टाकलंय मी. आता तू परत कधीच उठू शकणार नाही. कधीच. जगदंबेला प्राप्त करण्यासाठी या अशा रूपात आलो मी. आणि माझ्या मार्गातला सगळ्यात मोठा अडथळा झाला होतास तू. हा अडथळा अनंत काळासाठी मी दूर केलाय. मी आता जगदंबाला प्राप्त करून असुर नरेशांकडे सुपूर्त करणार. आता माझ्या आणि तिच्यामध्ये कोणीही येऊ शकत नाही. कोणीच म्हणजे कोणीच नाही. तुळजा, आता तुझ्यात आणि माझ्यात फार अंतर राहिलेलं नाही. आता मी लवकरच तुझ्यावर विजय प्राप्त करणार. महादेव, का कोणास ठाऊक, पण आज मला प्रचंड भीती वाटते. काहीतरी अघटित घडल्याचं जाणवतंय. आजपर्यंत गावावर अनेक संकट आली. तुळजाईच्या आशीर्वादाने आणि तुमच्या कृपेने आम्ही प्रत्येक संकटातून काही ना काहीतरी मार्ग काढला. पण आजचं संकट काहीतरी वेगळं आणि विचित्र आहे असं वाटतंय.
तुम्हीच काहीतरी मार्ग दाखवा महादेव. हा कुठला संकेत आहे? मी प्रत्येक वेळी इथे आल्यावर मनाला शांतता मिळते, शीतलता जाणवते. आज ही दाहकता का? ही दाहकता कशाने कमी होईल? चंदनाचा लेप, चंदनाच्या शीतलतेने ही दाहकता कमी होईल. जगदंबा, जगदंबा, जगदंबा. ही पोरगी ना न सांगता घराबाहेर पडली आहे आणि रानात कुठेतरी भटकत बसली आहे. आज हिला काही सोडणार नाही. मी चांगली फैलावर घेते. नेमकी कुठं जाते, काय करते मला समजायलाच पाहिजे. जगदंबा, जगदंबा, जगदंबा. ओम नमः शिवाय. 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 महादेव,
मी इथे आले असताना जी दाहकता जाणवत होती ती आता कमी झाली. पुन्हा पहिल्यासारखी शीतलता जाणवते. मी भोळ्या भाबड्या मनाने केलेली पूजा सार्थकी लागली. माझी प्रार्थना तुमच्यापर्यंत पोचली असं जाणवतंय. माझंही मन आता शांत झालंय. ओम नमः शिवाय. शिव आणि शक्ती यांचा संयोग झाला. दोघांची शक्ती एकत्र आली म्हणूनच महादेवाचा अंश असणाऱ्या शिवावरचं मोठं संकट टळलं. जगदंबा या गुहेत कशासाठी आली असेल? महादेवाचं वारं जर तिच्या आयुष्यात आलं तर सती सारखीच तिची ही परवड होणार हे निश्चित. जगदंबाला एवढं बजावलं तरी बी तिनं इथं येऊन महादेवांची पूजा केली. महादेव, माझं तुमच्याशी काही वैर नाही, पण यदुबाबाच्या भविष्यवाणीमुळं पोरीची काळजी वाटते. नाही, मी तिला हे करू देणार नाही, कधीच नाही. जगदंबा, जगदंबा, कुठं गेली होतीस तू? जवळच गेले होते, मैत्रिणीकडे. मैत्रिणीकडे? खरं बोल जगदंबा, मला खरं खरं उत्तर हवंय तुझ्याकडून. मी बघितलंय तुला, गावात नव्हतीस तू. आई, तू माझ्या मागे आली होतीस? ते तुला काय करायचंय? तू आधी उत्तर दे. गावात नव्हतीस तू, कुठं गेली होती आणि कशाला गेली होतीस? खरं खरं सांग, नाहीतर गाठ माझ्याशी आहे. गेले होते गावाबाहेर, एक काम होतं माझं. कसलं काम? मला समजलंच पाहिजे. सांगितलं ना काम होतं म्हणून. सगळ्या गोष्टी सांगितल्याच पाहिजेत का? मी तुला न सांगता घराबाहेर गेले, हे चुकलं माझं. झालं समाधान? पण अशी का वागतेस तू? का मला न सांगता निघून गेली होतीस? कुठं बी जायचं, काय बी करायचं? मी देवळात गेले होते, तिकडे यायला तुला वेळ नव्हता, आणि भलतीकडेच का जात असतेस? का ऐकत नाहीस माझं? माझ्याशी वैर घेतलायस का तू? का अशी भांडायची वेळ आणतेस रोज? ठीक आहे, नाही ना उत्तर द्यायचं तुला? मग जा बाहेर. माझ्या नजरेसमोर बी थांबू नगस. जा बाहेर. ही पोरगी असं ऐकणार नाही, पण मला हिला असं मोकळं सोडून पण चालणार नाही. अयो मनू, शिवाचा अंत झाला की ग? यशस्वी झाली बघ आपली ती मोहीम. अय्यो, हा शिवा कुठे गेला? अयो, कुठे गेला हा शिवा? आता मला तरी काय माहिती,
तुझ्याच बरोबर आलो की ग मी आत. अरे तूच घेऊन आला होतास ना त्याला आधी इथे. मग आता कुठे गेला तो? आणि तो संपला, शिवा मेला म्हणून तू आला होतास की बाहेर नाचत? अरे आता तो कुठे गेला असेल? आता त्याला कुठं आणि कसं शोधायचं म्हणते मी. अयो मनू, तो खरंच मेला नसेल तर आपला मृत्यू निश्चित आहे बघ. असुर नरेश महिपतींच्या हातून म्हणतो मी. अय्यो! अयो 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 तू एक काम कर. तू डोकावून बघ की तू आहे का. अयो मी नाही, तूच बघ. बघ म्हणते ना. अयो असं काय करते ग तू. जा, बघ ना. बरं बघतो. अयो हा काय इथेच पडला की ग तो. अयो भास झाला की ग आपल्याला. अरे असं कसं होईल? भास कसा होईल म्हणते मी. अयो असं काय करतेस ग तू. अयो खरंच झाला की ग आपल्याला भास. म्हणू उगाच भांडलो बघ तुझ्याशी. अयो म्हणू, अयो थांब की ग. अयो ऐकून तर घे माझं म्हणतो मी. अयो तुला भास झाला बघ. अयो तो तिथेच आहे बघ तो आत. अयो ऐकून तर घे माझं. अरे गप्पा बस की रे. अयो अयो मी स्वतः पाहिलं होतं त्याला केळी खाताना. ते खात्री करून घ्यायला पाहिजे बघा. अयो अयो जा. केव्हापासून सांगतोय बघा भास झालाय, भास झालाय. घुसतच नाही बघ हिच्या डोक्यात. कुठे गेला हा शिवा? नभाजी इकडे. अरे शिवा नाही की रे तिथे. अयो 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 काय ग तुझं ते नेहमी सारखं तिथेच असेल की आता. डोकं की फिरलं का काय तुझं? अरे नाही रे, तू बघ ये. तू आपली बघ की रे अयो तू. काय बोलते काय नेहमी तू. हा काय इथेच पडलाय बघ तो. अय्यो, अरे मी आताच बघितलं रे, नव्हता तो तिथे. उच्च सारखं काहीतरी बोलू नको. चल भास झाला बघ तुला तो. आता ह्यांना धडा शिकवायलाच हवा. हे जगदंबाच्या मागावर असणार. तिला कुठलाही त्रास होता कामा नये. देवी आई, मला माझ्या लेकीची काळजी वाटते ग. तिच्या पुढच्या आयुष्याबद्दल जे बी काही कळलं आहे त्याकडे मी दुर्लक्ष करू शकत नाही. तिच्या डोसक्यातलं महादेवांचं खूप काढायलाच हवं. आणि त्यासाठी मी कुठला बी मार्ग निवडायला मागे पुढे पाहणार नाही. देवी आई, माझ्या या प्रयत्नात मला यश मिळू दे. शिवाचा अखेर अंत झाला. माझ्या मार्गातला एक काटा दूर झाला. मी एक पायरी पुढे गेलो. मात्र यापुढची वाटचाल ठरवण्यासाठी असुर नरेश महिषासुरांना भेटणं अत्यंत आवश्यक आहे. अयो काय लावलं ग तू भूत भूत म्हणून. अरे गप्पा बस तू. अयो भूत सारखं काय बोलतेस ग. तुला भास झाला म्हणत होतो मी. अरे गप की रे, तुला काय कळतं म्हणते मी. भूतच होतं ते. ए काय झालं? का भांडताय दोघं? किती मोठा आवाज येतोय. अयो असुर नरेश, काय झालं नाही बघा. ते मी म्हणतो भास झाला आणि ही म्हणते ते शिवाचं भूत झालंय.
नक्की काय झालं तेच कळेना झालं बघा. अय्यो असुर नरेश, खरंच भूत होतं की हो ते. काय नक्की काय झालंय ते सांगाल का? जाऊ द्या, तुम्ही काही लक्ष देऊ नका बघा असुर नरेश. ते तुम्ही असुर कुळातले आहात हो. तुम्हाला दोघांना कसं कळणार म्हणते मी आहे ना मनुष्य कुळातली. मलाच कळणार बघा तो फरक. अरे हुच्च सारखं काय बोलतेस ग तू? तुला सांगून टाकलो ते भास आहे म्हणून. तू काय लावलं ते? हे म्हणतात तसं काही खरंच घडलं नसेल ना? तो शिवा खरंच जिवंत असेल? काही सांगता येत नाही. त्यानं ज्या पद्धतीनं घाणा ओढला, मला कुस्तीत मात देण्याचा प्रयत्न केला, त्यावरून त्याच्याकडे काहीतरी शक्ती आहे हे नक्की. मी एकदा प्रयत्न करतो. एकदा खरंच खात्री करून घ्यायला हवी. हा खेळ सोपा नाहीये, पण मी असुर नरेश आहे. शिवा जिवंत असला तर मी त्याला संपवल्याशिवाय राहणार नाही. नंदी प्रभू, ती मनू आणि तो नभाजी दोघेही अतिशय मूर्ख आहेत. त्याबद्दल आता माझी खात्रीच पटली आहे. हे मूर्ख असणं आपल्यासाठी लाभदायकच आहे नंदी. ते कसं काय प्रभू? आपल्याला त्यांच्या मूर्खपणाचा फायदा घेऊन त्यांच्या मार्फत महिपतीचा डाव उधळता येईल. जगदंबाला सुरक्षित ठेवणं हे माझं कर्तव्य आहे. पण या मानवी रूपामुळे मला काही वेळा मर्यादा येतात. आजही तसंच घडलं. म्हणूनच मला अग्नीचा सामना करणे क्रमप्राप्त होते. पण प्रभू, तुमच्या या मानवी मर्यादा देखील असामान्य शक्तीच्या पलीकडील आहेत. हो, पण महिपती हा महिषासुराचा अंश आहे हे विसरून चालणार नाही. त्याने कित्येक अस्त्रे साक्षात महादेवांकडून मिळवली आहेत. त्या अस्त्रांना आव्हान म्हणजे साक्षात महादेवांनाच आव्हान दिल्यासारखे आहे. महिपतीला आता नक्कीच धडा मिळाला असेल. हो, पण तो नक्कीच शांत बसणार नाही. म्हणजे त्याची देवींना त्रास देण्यासाठी पुढची योजना तयार असणार आहे. शिवाय आमची भूमिका फक्त देवींना त्यांच्या शक्तीची जाणीव करून देणे एवढीच आहे. प्रत्यक्ष युद्ध हे आदिशक्तीच्या योजनेविरुद्ध आहे. जगदंबाला तिच्यामधील तुळजाईच्या अस्तित्वाची जाणीव होईपर्यंत आम्हाला तिच्यासोबत असणे गरजेचे आहे. देवी, तुमच्या या कार्यात आम्ही सदैव कोणत्याही अंशरूपात तुमच्या सोबत असू. हा दिलेला शब्द आम्ही सदैव पाळू. बाबा, जरा पाणी देता का इकडे? गडू तर आईच्या जवळ आहे ना, तिला सांग की. अगं, जरा भाजी देता का इकडे? जगदंबाला सांग की.
मगापासून खोकतोय आणि दोघी पाणी बी देईना. काय गंगाई? तुमच्या लाडक्या लेकीलाच मागा की पाणी. माझी लाडकी लेक आणि तुझी नाही? लेकीला जर मी आई वाटली असती तर तिच्या काळजीपोटी सांगितलेल्या गोष्टी ऐकल्या असत्या तिनं. पण काय झालंय काय ते सांगशील का नाही? तुमच्या लाडक्या लेकीलाच विचारा की. जगदंबा तू सांग काय झालंय? बाबा, हा, सगळ्या गोष्टी अशा नाही सांगतायत. त्यासाठी योग्य वेळ यावी लागते. लेकीवर थोडा विश्वास ठेवावा. ती काही चुकीचं नाही करत. तुम्ही दोघींनी बी माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं नाहीये बरं का. जगदंबा, असा हट्टीपणा करू नये. तू लहानपणापासूनच हट्टी आहेस बर का, पण असा सारखा सारखा हट्ट करणं चांगलं नाही. आई बाबांपासून काही लपवून ठेवू नये. तुला जेव्हा वाटल तेव्हा बोल, पण बोल. आणि काय बी झालं तरी जेवणावर राग काढायचा नाही. हा. आता तुला बी घास भरवू का गंगाई? अहो काही काय बोलताय? तुमच्या जिभेला काही हाड? आता कशी हसलीस अशीच हसत राहा. आणि तू पण. माझी बी तेच इच्छा असते, पण भविष्याची काळजी वाटते आणि मग माझं हसू मावळतं. जगदंबा, तुझ्या चेहऱ्यावर कायम असंच हसू राहावं असंच वाटतं ग मला. बघ, कळलं ना? काळजी वाटती म्हणून बोलती ती तसं. चला जेवा आता. महिपती, ए महिपती, माझ्या भेटीसाठी आतुर होतास, अस्वस्थ होतास. काय काय झालं? असुर नरेश, हा खेळ पुरे झाला आता. कंटाळलास? अरे मुढा, हा खेळ मी कधीपासून किती काळापासून खेळत आलोय. एक लक्षात घे, हा खेळ आनंदाने खेळायचा नाही. हा खेळ खेळायला शौर्य हवं, साहस हवं, धैर्य हवं आणि सर्वात महत्वाचं संयम. संयम हवा, मग हा खेळ खेळता येईल. माझा संयमच संपत चाललोय. माझ्याकडे अफाट शक्ती आहे, कित्येक रेड्यांचं बळ आहे. तुमच्यातली सगळी शक्ती तुम्ही मला दिली आहे. मग मी कशासाठी हार मानू? मी कशाला संयम ठेवू? संपला संयम? मग आता काय काय करायचा विचार आहे? मला असं वाटतं आत्ताच्या आत्ता असुर सेना इथे आणावी. सगळं गाव, सगळा परिसर उद्ध्वस्त करून टाकावा.
तुम्हाला जगदंबाच हवी आहे ना? ती इथेच आहे, काही पावलांच्या अंतरावर. तिला उचलून घेऊन जावं आणि एकदाच संपून टाकावा हा खेळ. आणि मग काय होईल? त्याने हा पाठलाग तरी कायमचा संपेल. मला असं वाटलं होतं की मी गावात येऊन जगदंबाला अधीन करीन आणि परत घेऊन येईन, पण अजून ते घडतच नाहीये. काय रे महिपती, तुला काय वाटलं? हे तू जे म्हणतोयस तो विचार आमच्या मनात आला नसेल कधी? हे आम्हाला शक्य होतं की नाही यापूर्वी? कधीच शक्य झालं असतं. अरे पण मग मुढा, तुझी आवश्यकता काय होती? संयमा विना विजय नाही. राहो याचे स्मरण निरंतर. शक्तीपेक्षा श्रेष्ठ युक्ती क्षणात मिळेल तुलाही उत्तर. काही प्रकाश पडतोय का डोक्यात? चल तुला एक गोष्ट सांगतो, ती ऐक. गोष्टी बिष्टी ऐकायला माझ्याकडे वेळ नाही आणि त्याची आवश्यकताही नाहीये. आहे, आवश्यकता आहे आणि वेळ काढावा लागेल. कारण महिपती, मी जे सांगतोय ते तुझ्याच हिताचं आहे. गंगाई, काय ग, कसला विचार करतीस? अगं आता झालं ना, मिटलं ना तुमचं भांडण, मग कशाला विचार करतीस? झोपाय चल बरं. आणि तुम्ही दोघी असं भांडत जाऊ नका बरं. तुम्ही दोघी भांडल्या ना का समध्या घरावर उदास काळा येते बघ. मला बी भांडायची हौस नसते हो. पण जगदंबाच तशी वेळ आणते. तिला कितीदा समजावून सांगितलं तरी बी ती मला न सांगता कुठेतरी निघून जाते. आता मगाशी मी तिच्या समोर ही गोष्ट बोलली नाही, पण आज बी ती मला न सांगता कुठेतरी निघून गेली होती. मी तिचा पाठलाग केला तेव्हा ती गावाबाहेरच्या गुहेपाशी दिसली मला. काय सांगतेस? वय, मी आज जाऊन बघितलं तर तिथं महादेवांची पिंडी होती आणि त्यांची पूजा बी केली होती. तू जगदंबाला पूजा करताना पाहिलंस का? नाही, मी नाही पाहिलं, पण तीच होती तिथं. तिच्याशिवाय कोण करणार ती पूजा? अगं दुसरं कोणीतरी केली असेल पूजा, ही निस्ती तिथं गेली असणार. तू नका एवढी काळजी करू. अव कशी काळजी करू नको म्हणता? तुम्हाला यदुबाबाची भविष्यवाणी आठवते ना? म्हणून पोरीची सतत काळजी वाटत असते आणि म्हणूनच मी तिला अडवत असते. अगं लहान आहे का ती आता? दिसभर काय घरात बसून राहायचं का तिने? सांग बरं. बाहेर जाऊ दे की, पण देवळात जाऊ दे, ओळखीच्या माणसांकडे जाऊ दे, पण सांगून जावं आणि येळेत घरी परत यावं, एवढंच म्हणते मी. अगं मोठी झाली ती आता, लहान नाही. लहान असताना बी कितीतरी मोठमोठ्या गोष्टी तिनं केल्या आहेत. देवी आईचा आशीर्वाद आहे तिच्या पाठीशी. आणि आपण हरेक येळेला तिला अडवत राहिलो असतो तर गावावरची संकट दूर झाली असती का? तवा इथून पुढं तू तिला असं घरातच बसून राहा म्हणून अडवत जाऊ नकोस. ते काही नाही. ती पुन्हा जर मला अशी न सांगता कुठे गेली तर मी तिच्या मागावर जाणार. आता तुम्हाला बी घेऊन जाणार. म्हणजे ती नक्की काय करते हे तुम्हाला बी समजेल.